पेरू आहे याची तर माहिती का नाही माहिती? ही सदाबहार व्हरायटी. सदाबहार व्हरायटी म्हणजे वर्षभर पेरू येणार. जसं बघा आता तुम्हाला पंप पिशवीत गेलेला माल दिसतोय, काही ठिकाणी हार्वेस्टिंगला दिसेल. आता याला कट केलं का लगेच नवीन माल येणार, लगेच वरती काळे. परत हा पंप पिशवीत गेला पाहिजे. आता खाली परत बोराच्या आकाराचा आहे बघा. म्हणजे हे वर्षभर पेरू येणार. जसं आत्ताचा महिना चाललाय तुमचा ऑगस्ट, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा पेरूचा मेन हंगाम मानला जातो. पण आता इतर पेरूवाल्यांनी काय केलं, आपला डमी करायचा प्रयत्न केला, छाटण्या आधी घेतल्या. पण बरेचसे प्लॉट पाहिले आम्ही, ते डॅमेज झाले, म्हणजे पिवळे पडले. अतिलोड घ्यायचा प्रयत्न केला नको त्यावेळेस. ही व्हरायटी त्या पद्धतीने आपण ही टिश्यू कल्चर आहे ती डेव्हलप केली त्या पद्धतीनं. म्हणजे हा दिसायला लाईट पिंक, बिया कमी, खायला गोड, पण टिकवण क्षमता म्हणले तर 8 ते 12 दिवस. म्हणजे कोणत्याही लांबच्या मंडीला तुम्ही पेरून येऊ शकता. तुम्ही आज एखादा इथं जर मोठा पेरू असेल ना, सहज म्हणून तुमच्या घरी न्या आणि तो खिडकीत ठेवा एखाद्या, तो 8-10-12 दिवसापर्यंत ठेवा, तुम्हाला त्याची प्रचिती येईल. हा 100% हट्टी तसाची तसा लय झाला तर थोडाफार फरक इफेक्ट होईल. तो बी किती 8-10 दिवसानंतर. 6-8 दिवस ते एकदम तसाची तसा पेरू दिसेल तुम्हाला ताजा तावाला. बघा एका एकरात आपली 6x2 या पद्धतीने लागवड जर केली तर 3600 रोपं वासाल. 3600 रुपयाकून एका झाडाकून एक वर्षाला 20 किलो पेरू घ्यायची आपल्याला, म्हणजे 72 टन एवढा माल एका एकरातून घेऊ शकतो. ही काळाची गरज आहे. बघा आज लोकसंख्या वाढत चालली, क्षेत्र वाढत नाही चालली. आज क्षेत्र कमी होत चालले. आपल्या आजोबा पंजोबाला पहिले 15-15, 20-20, 25-25 बिघे होते. आज 2-2, 3-3 एकर आले. जर आपण तेच ऊस, सोयाबीन, मका, कांदे जर करीत बसलो तर ते एवढं उत्पन्न घेणं शक्य नाही. म्हणून आज शेतीत बदल करणं गरजेचं आहे. का अति घनदाट लागवड करून टनेजनं उत्पन्न घ्यायचं. बघा भाव काय भेटेल तो जाऊ द्या, मार्केटचा हिशोब. आजची परिस्थिती अशी का 20 रुपयापासून 35 रुपयापर्यंत पेरू आहे. पण मी म्हणतो 20 रुपयानेच गेला आपला पेरू, सगळ्यात कमी रेटने. आम्ही 90 रुपयांनी विकला, 70नी विकला, 60नी विकला, 40नी विकला आणि 23 रुपयांनी पण विकला. पण मी म्हणतो 20 रुपयांनीच गेला. 36 झाड ऐकून 72 टन माल घेतला आणि 20 रुपयांनी विकला. किती होते? 72 टन आणि 20 रुपयांनी 7 दुने 14 लाख रुपये. मी म्हणतो सर 72 टन नाही 60 टन निघू द्या, 50 टन निघू द्या, तरी शाश्वत उत्पन्न आहे 10 लाख रुपये. 20 रुपयाच्या खाली पेरू जाणार. तो जर 40, 50, 60 रुपये गेला तर तो रेट वेगळाच आहे. परत तुम्हाला मार्केट जवळ आहे, सगळ्या गोष्टी जवळ आहे. तसंच हा झेन आंबा आहे. पण तुम्ही पाहू राहिले 7 महिन्याच्याच आंब्याला कैरी. हा झेन आंबा आहे, दिसायला केशर आंब्यासारखा, खायला हापूस आंब्याची टेस्ट. वर्षातच आंब्याला आंबे येणार. पण आपण काय म्हणतो, पहिल्या वर्षी ट्रेंड बनवून घेऊ, झाड ग्रोथ करून घेऊ. दुसऱ्या वर्षापासून जरी उत्पन्न धरलं तर सगळ्यात महत्वाचं 2 ते 3 वेळेस येणार. म्हणजे ऑड सीझनला येणार. आज लोकांना पाहिजे, लोक हौशी झाले, पैसेवाले झाले, त्यांना ज्या वेळेस जे पिकत ते नकोय त्यावेळेस, नको त्यावेळेस पाहिजे. आता लोकांना ती फॅशन आली. मग त्या गोष्टीने जर आज आपण उत्पन्न घेतलं तर बघा, तुम्हाला खोटं वाटेल साहेब, आज मी जो व्हिडिओ दाखवला साहेबांना, तुम्हाला दाखवला, 3 लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. त्याच्यातले 60-70 मला व्यापाऱ्यांचे फोन आले का त्यांना आता आंबा पाहिजे. आणि मी सहज म्हणून सांगितलं त्यांना 600 ते 750 रुपये किलो आंबा आहे आमच्याकडे, तरी घ्यायला तयार आहे सर. पण का घ्यायला तयार आहे तर मी आपण कसं चर्चेत आणखी एक विश्वास बसला. साहेबांनी एक 10-15 मिनिटात लगेच काय म्हणे, मला पण लागवड करायची. ह्याच पद्धतीने त्या व्यापाऱ्याचं आपलं थोडं 2-3 वेळेस बोलून बॉन्डिंग तयार झाली. मग मी सहज विचारलं, म्हटलं बाबा जर 600-700 आमच्या कोण घेणार तर विकणार काय, मग तुम्ही विकणार काय पुढं. तर त्यांनी रिअल फॅक्ट सांगितला का जगात खूप पैसेवाले, आपण पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत. बघा आपल्याच पद्धतीनं जे आपल्यापेक्षा आपण मिडल क्लास आहे असं समजू, पण आपल्या खालचे जे थराचे लोक आहे ते काय विचार करतात, रेशनचा तांदूळ भेटला पाहिजे किंवा 10 रुपये 20 रुपयानं कुठंतरी तांदूळ खायला उपलब्ध झाला पाहिजे. त्यांची लेवल ती म्हणून ती. आपण मिडल क्लास, आपण काय म्हणतो, इंद्रायणी, बासमती 60-70 रुपयापर्यंत आपण जातो. तसंच अजून वरची स्टेप आहे. खाणारे लोक आहे का जे 400 रुपयाचा आहे तांदूळ खात आहे मार्केटमध्ये आज किलो, त्यांना पाहिजे येतो म्हणजे पैसा आहे. त्याच पद्धतीने हे लोक आहे का आज डझन पेटी जाते. जर सुरत मार्केटला तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर सहज म्हणून मी बोलतोय त्याची प्रचिती घ्या, फोन करा कोणालाही बी. का देव दीपावळीला आंब्याचा निलाव होतो तिकडे त्या मार्केटला दिवाळीच्या वेळेस. ते लोक त्या आंब्याची पूजा केल्याशिवाय आंबा खात नाही. जसं आपण अक्षय तृतीयाला खातो तसं ती दिवाळीला खात. सहज तुम्ही तपास करा सुरतला कोणालाही बी. साहेब मागच्या वर्षी 3 डझनची पेटी 7,500 रुपयाला निलाव झाला. पण तो आंबा आपल्याकडे नाहीये. त्यावेळेस आहे का आपल्याकडे?
मुळीच नाही. म्हणजे डिमांड आणि सप्लाय काम करायचं. मागणी कशाची आणि आपण लावू काय राहिलो. 18 लाख मॅट्रिक टन एवढा आंबा ॲपेड मार्फत भारताकडे इतर देशांनी मागितला. सर आपण फक्त 3 लाख मॅट्रिक टन देऊ शकलो. आंबाच नव्हता. मग तीच गरज ओळखायची आपल्याला, आणि आपल्याला काय विकायचंय पुढे मार्केटमध्ये. ही काळाची गरज ओळखून जर आपण शेतीत बदल केला तर 100% शेतकऱ्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. आणि आज यायला लागले साहेब, तुम्ही सोयाबीन, ऊस यासारख्या लागवडी करताय. जर 50-60 हजार रुपये गुंतवले तर लय झालं तर डबल निघतात त्याच्यातून, काय दिसत 1,00,000-1,15,00,000 रुपये. पण तुम्हाला मी 10 लाख रुपये शाश्वत उत्पन्न एका एकरातून दिलं. बरं आपण फक्त रोपटे देत नाही, प्रत्येक महिन्याला तुमच्या बांधावरती येणार. ड्रिपने काय द्यायचं, वरतून स्प्रे काय द्यायचा, खत नियोजन काय करायचं, छाटणी कशी करायची. शेवट तुम्हाला व्हरायटी नवीन आहे तुमच्यासाठी. नवीन का माहिती नाही हो, त्याला माहिती ते मार्गदर्शन आम्ही देणार. ही भारतातली एकमेव संस्था अशी ऑर्गनायझेशन असं आहे का शेतकऱ्यांसाठी काम करते आणि बांधावर येऊन करते, की जे उत्पन्न शाश्वत काढून द्यायचंय. हा माणूस आज 4 व्हीलर व गाडीवर फॉर्म पिशवी बांधून घेऊन चाललाय. 2 एकरची लागवड केली त्यांनी. आज माल जर पाहिला तर प्रत्येक झाडावर पहिल्याच वर्षी 7-7, 8-8, 10-10 किलो. आता 8व्या महिन्यात माल आहे त्यांच्याकडे. आणि पाणी नाही. कोणतं गाव आपलं? पूर मधलं. गावडे पूर आपलं हे शिवाय मार्च, एप्रिल, मे पाणी